नमस्कार. खुशखबर लाडक्या बहिणीसाठी मे महिन्याचे पैसे वितरणासंदर्भात महत्वाची अपडेट. 1500 रुपये तुमच्या खात्यात वितरित होत आहेत. पैसे आलेत का चेक करायचं आहे. मेन बॅलन्स चेक करा. SMS जर नसेल आला हरकत नाही. तुमचं बँकेचं बॅलन्स वाढलंय का 1500 रुपये एकदा चेक करून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्त्याची सद्यस्थिती म्हणजे पैसे जमा झालेत का तुम्हाला आणि KYC ची अपडेट महत्वाची आहे. अधिकृत माहिती आणि लाभार्थीसाठी थेट मार्गदर्शन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. बघा, 1500 रुपये दरमहा पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. वितरण पद्धत DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात बँक खात्यात पैशाचं वितरण झालंय. 344.74 कोटी रुपये मंजूर. बघा इथे ग्रीन मध्ये दाखवले. सामाजिक न्याय विभाग आणि महिला बाल विकास खात्याकडे पाठवले आणि आजपासून पैशाचं वितरण झालेलं आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारचा हिरवा कंदील. मंजूरसाठी तारीख 10 जून. तुमचा जो GR आहे तो निधी हस्तांतर सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाला हा निधी दिलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे हा ऑनलाईन ट्रान्सफर केला. सध्या राज्याच्या अर्थसंकल्पित तरतुदीचा भाग म्हणून मे महिन्याच्या वितरणाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि इकडे ही जी प्रोसेस पाहिली असेल तर बघा, प्रोसेस तुमच्या लक्षात राहील लगेच. थेट बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली लक्षात ठेवा. किती रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली बँकेमध्ये तर 1500 रुपये तुमचे क्रेडिटेड VI काय DBT टू युअर अकाउंट नंबर. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत तुमच्या खात्यात पैशाची रक्कम सुरुवात झालेली आहे. पैसे जमा व्हायला बघा, प्रक्रिया सुरू झालेली. प्रोसेसिंग स्टार्ट. लाखो महिलांच्या काय म्हणते लाखो महिलांच्या DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले बँक खातं आणि मेसेजेस तपासून पाहण्याचं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे. कधी कधी मेसेज उशिरा येतोय. मेन बॅलन्स चेक करा. 1500 रुपये आले का आपल्याला लगेच कळून जातं. बॅलन्स वाढलं की 1500 रुपये आलेले मेसेज येऊ की न येऊ. काय म्हणते 1500 रुपये तुम्हाला क्रेडिटेड झालेले आहे. त्यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळालाय. चेक करा पैसे आलेत का. कारण इथं तुम्हाला दाखवतंय की 1500 रुपये क्रेडिट झालेले महिलांच्या खात्यामध्ये. छाननी प्रक्रिया 80 लाख नावे का वगळले ते पण सांगितले त्यांनी. मुख्य कारण अपूर्ण KYC प्रक्रिया. योजनेच्या निर्धारित पात्रतेच्या अटीची पूर्तता त्यांनी केलेली नाहीये. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार योग्य लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचण्यासाठी ही पडताळणी मोहीम राबवली गेली होती. त्यामुळे महिला या 80 लाख पात्र ठरल्या. एकूण अर्जदार KYC आणि पात्रता पडताळणी अंतिम पात्र यादी 80 लाख अपात्र महिला वगळल्यात. परंतु आता KYC ला सुद्धा नव्याने त्या ठिकाणी तुम्हाला मंजुरी दिली जाणार आहे. नव्याने KYC प्रक्रिया सुद्धा तुमची केली जाणार आहे. इथे जर पाहिलं असेल वेळापत्रक, अधिकृत माहिती आणि विविध सध्याचे दावे. अधिकृत तथ्य जर पाहिलं असेल 10 जून रोजी 344.74 कोटी रुपये मंजूर झालेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. लाडक्या बहिणीच्या खात्यात कोणत्याही क्षणी रक्कम जमा होऊ शकते. आणि इकडे तुम्हाला सांगितलं की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुम्ही चेक करायचे पैसे जमा होते. प्रोसेसिंग सुरू आहे. तुमच्या खात्यात हे पैशाचे वितरण होत राहील. सरकारकडून अद्याप कुठलीही सविस्तर आणि अधिकृत तारखेची घोषणा त्या ठिकाणी झालेली नाहीये. मागच्या हप्त्यात सुद्धा सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती. GR काढला होता 2 वेळेस. पैसे ऑटोमॅटिक महिलांच्या खात्यात आलं. 7 दिवस लागले होते. आजपासून तुमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा इकडं समाज माध्यमावरील दावे सांगितलेले आहेत. आमदार मोनिका राजळे यांनी 12 ते 15 जून दरम्यान रक्कम मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली आहे. परंतु सध्या सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी या तारखांना दुजोरा दिलेला नाहीये. तुमची बँक खातं सगळ्यात महत्वाचं चेक करा. पैसे बँकेत तुमच्या जमा झालेत का KYC ची खात्री करा. मागची झाली असेल, मागचा हप्ता जानेवारी फेब्रुवारी आला असेल, मार्च एप्रिल आला असेल तर हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातील. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा. त्याची प्रतीक्षा करायची गरज नाही. पैसे आले असतील तर कमेंट करा की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आणि आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तुमचा तो स्क्रीनशॉट पाठवून द्या. ठीक आहे. लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे. लाखो महिलांना पैसे आले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येतील. जर पैसे आले नसतील तर लक्षात ठेवा 15 तारखेपर्यंत या पैशाचं वितरण होईल. तुमच्या खात्यात पैसे येतील. ओके, चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.